पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, प्रार्थना करतो. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या पवित्र वचनाद्वारे, वाणीद्वारे तू आमची भेट घे. तुझी दैवी इच्छा तू आम्हाला व्यतीत कर आणि जे वचन आज आम्ही ऐकू स्वीकारू ते आमच्या जीवनातून, आचरणातून ते आम्ही इतरांना व्यतीत करावं असं तुझ्या प्रेरणांत पहिलं होते. प्रभू येशू आमचा तारक उद्धार याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी केला. त्यानं त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतीपूर्ण वरदहस्त या भूतलावरील प्रवासामध्ये आम्हा प्रत्येकावर ठेवला आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र उपासना मंदिरामध्ये त्याची वाणी ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हा सर्वांना पाचारित केलं. त्यासाठी आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया, त्याचं गौरव करूया. जसं की गेल्या भागामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून ज्या विचाराला, ज्या वचनाला धरून आपण या चिंतनाचा आरंभ केला होता, नीतिसूत्रे 4वा अध्याय आणि 23व्या वचनाप्रमाणे सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. आणि या विचाराला धरून परमेश्वराच्या पवित्र वचनातून गेल्या 2 भागामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून महत्वपूर्ण विचार पाहण्याचा प्रयत्न केला. कारण की पवित्र शास्त्रामध्ये शल्मोन राजाचं ज्ञान, ज्याला दैवी ज्ञान ज्याला प्राप्त झालं, तो राजा म्हणतो की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्राचं ज्यावेळेस आम्ही अध्ययन करतो त्यावेळेस एक महत्वपूर्ण विचार परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त होतो, तो हा की परमेश्वर आमचं बाह्य रूप पाहत नाही, तर परमेश्वर आमचं काय पाहत आहे? अंतःकरण पाहत आहे. आणि मग पहिल्या भागामध्ये आम्ही पाहिलं की या अंतःकरणाचं आम्ही संरक्षण कसं करावं, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करावं, त्याचं देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये आपण जपून ठेवावं आणि या अंतःकरणामध्ये परमेश्वराला सदैव गायन वादन करावं. कारण की या तिन्ही गोष्टीद्वारे परमेश्वराची समक्षता आमच्या जीवनामध्ये राहते, परमेश्वराचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये राहतो आणि ज्यावेळेस देवाचा दैवी प्रकाश आमच्या जीवनामध्ये वास करतो त्यावेळेस अंधकार आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. त्याच्या कृपेच्या अधीन आमचा या भूतलावर प्रवास जो आहे तो सुरक्षित राहतो आणि याद्वारे आमच्या अंतःकरणाचं संरक्षण होतं. दुसऱ्या भागामध्ये आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून दुसरा विचार पाहण्याचा प्रयत्न केला, कारण की प्रभू येशू ख्रिस्त आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये देखील परमेश्वराचं पवित्र वचन आपल्याला सांगत आहे की तू आपल्या देव याच्यावर संपूर्ण अंतःकरणानं, मनानं आणि जीवानं तू काय कर? प्रीती कर. अंतःकरणापासून देवावर प्रीती कर. म्हणजे आम्ही देवावर प्रीती व्यक्त करत असताना ती व्यक्त प्रीती आम्ही आमच्या धर्माचरणातून करतो. आणि बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की जे आम्ही धर्माचरण केलं किंवा ज्या धर्माचरणामध्ये दिलेले विधी प्रसंग आम्ही पाळले, आमच्या दैनंदिन असणारे उपासना, आमच्या जीवनामधील असणारे साप्ताहिक उपासना, वर्षातून येणारे सण आणि मग प्रभू वचन, बाप्तिस्मा आणि मग अशा सर्व गोष्टी आम्ही करतो, त्यावेळेस आमच्या मनामध्ये एक असा समज निर्माण झालेला असतो की या सर्व धर्माचरणाद्वारे मी देवावर प्रेम करत आहे. पण प्रियानो, देव आमच्याकडे बघत असताना काय पाहत आहे? देव आमच्याकडे बघत असताना आम्ही केलेलं बाह्य कर्माचरण नव्हे, तर कोणत्या अंतःकरणानं आम्ही त्या धर्माचरणामध्ये आहोत ते अंतःकरण देव पाहत आहे. आणि म्हणून परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की जे अंतःकरणाचे शुद्ध तेच देवाला काय करतील? पाहतील. ना की आम्ही किती सुंदर प्रचार केला, आम्ही किती सुंदर बोललो, किती सुंदर गीत गायली, किती मोठं अर्पण आम्ही दिले, किती विधी आम्ही पाळली, या सर्व गोष्टी नाही, तर हे कोणत्या अंतःकरणापासून आम्ही देवासाठी करत आहोत ते अंतःकरण
पाहणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही मग बाप्तिस्मासारख्या विधीमध्ये जरी असलो किंवा आम्ही प्रभुवचनाच्या विधीमध्ये देखील आम्ही कितीही स्वतःला लहान केलं आणि आम्ही कितीही स्वतःला कष्टी केलं आणि आम्ही कितीही मोठा आक्रोश केला आणि आम्ही कितीही वस्त्र फाडून परमेश्वराच्या समोर येऊन जरी आम्ही राखीत बसलो, पण या सर्व गोष्टी करत असताना तो जो पश्चाताप देवाला अपेक्षित असेल तो पश्चातापच जर या अंतःकरणामध्ये नसेल, हे मनच जर देवाकडे फिरलेले नसेल, तर जे आम्ही करत आहोत ते फक्त बाह्य कर्म आहे आणि त्याद्वारे परमेश्वर संतोषित नाही. कारण की पवित्र शास्त्रामध्ये, नियमशास्त्रामध्ये, पंचग्रंथामध्ये देवानं दिलेले प्रत्येक विधी नियम, त्या विधी नियमांचा किंवा त्या उपासनांचा किंवा त्या सर्व धर्माचरणातील विधींचा उद्देश एकच आहे की याद्वारे जो आमच्या अज्ञानाचा सुहास आहे तो परमेश्वरापर्यंत पोहोचावा आणि तो परमेश्वर त्याद्वारे प्रसन्न व्हावा, या सर्व गोष्टीचा उद्देश आहे. आणि मग ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून या भूतलावर मी जगत असताना मी जे काही करत आहे त्यामध्ये माझं अंतःकरण नाही आणि ते अंतःकरणापासून, मनापासून, जीवापासून जर ते मी करत नाही तर देव त्याद्वारे प्रसन्न होईल का, हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून परमेश्वराचं पवित्र वचन डोंगरावरील प्रवचनामध्ये येशू का म्हणतो, जे अंतःकरणाची शुद्धते देवाला पाहतील, ना की आम्ही किती सुंदर प्रचार, किती सुंदर गीते, किती सुंदर साक्ष, किती सुंदर सेवा आणि किती सुंदर दान धर्म आणि अशा कर्मातील कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी जरी आम्ही केल्या तरी याद्वारे देवदर्शन नाही, देवदर्शन फक्त जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत तेच देवाला पाहतील असं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून जे काही आम्ही करत आहोत ते कोणत्या अंतःकरणाने करतो हे परमेश्वर पाहत आहे. म्हणून त्या ठिकाणी दानधर्म करणाऱ्या लोकांनी आपल्या विपुलतेतून त्या ठिकाणी संपत्ती दिली, पण एक स्त्री होती जिनं त्याची संपूर्ण उपजीविका त्या ठिकाणी त्या भांडारात समर्पित केलं. म्हणून ज्यांनी आपल्या विपुलतेतून त्या ठिकाणी टाकलं त्यांच्याकडे येशूचं लक्ष नाही, पण जिनं आपली उपजीविका अंतःकरणापासून, भले त्या 2 टोल्या होत्या पण त्या विधवेच्या 2 टोल्या त्याचा नामोल्लेख वर्तमानामध्ये केलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून मी सदैव एक सांगतो की आम्ही धर्माचरणामध्ये आमची क्वांटिटी नाही तर आमची क्वालिटी बघितली जाते. आम्ही कोणत्या अंतःकरणापासून या सर्व गोष्टी देवासाठी करत आहोत. आणि म्हणून या चिंतनातील दुसरा विचार आम्ही गेल्या भागामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज याच चिंतनातील तिसरा विचार आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अंतःकरणाचं संरक्षण करण्याची गरज का आहे? अंतःकरणाचं संरक्षण करण्याची गरज का आहे? का शंभरूला वाटतं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचेच विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती विश्वासामध्ये आपलं जीवन जगत असतो, ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून या भूतलावर आम्ही आमचा प्रवास करत असतो, त्यावेळेस सगळ्यात जास्त त्रास होत असणारं व्यक्तिमत्व कोणतं आहे तर सैतान. सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे त्याच्या विश्वासणाऱ्यांना भक्ष म्हणून त्यांना तो कधी देवापासून दूर करेल याच्या प्रयत्नामध्ये तो सदैव सतर्क आहे आणि तो सदैव जागृत आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही याचा विचार करतो त्यावेळेस ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून मी माझं जीवन जगत असताना ही दुष्टता कोणत्याही माध्यमातून आमच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकते. यामुळे खऱ्या अर्थानं पवित्र शास्त्राकडे आम्ही पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, जे अंतःकरणात आहे तेच काय होत आहे, मुखाद्वारे बाहेर पडतं. तुम्ही शाण आयसर आपली ताक वाटी कुठून धुतो तर आतून धुतो. आणि म्हणून या ठिकाणी जे शास्त्री परुषी आहेत त्यांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की त्यांचं जीवन कसं आहे, चुना लावलेल्या थडग्यांसारखं आहे. वरून ते सुशोभित आहे पण आत मात्र त्या ठिकाणी सडलेली हाडेच आहेत. म्हणजेच याचा अर्थ ज्यावेळेस दुष्टता आमच्या जीवनामध्ये प्रवेश करते, तो प्रवेश करण्याचा मार्ग कुठून आहे तर आमच्या अंतःकरणामध्ये त्या विचारास काय होतो, त्या वासनेस जन्म
घेतला जातो. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये देखील तुम्ही पाहता, याकोब देखील त्या ठिकाणी सांगत आहे की वासना ज्यावेळेस त्यामध्ये जन्म घेते आणि मग ती काय करते, गर्भवती होते आणि मग त्याद्वारे ती काय करते, पापाला जन्म देते. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये चाललेले विचार आणि या विचारांमध्ये तो सैतान कधी येऊन निधन पेरून जाईल, या अंतःकरणामध्ये कधी त्या वासने रूपी तो प्रवेश करेल, या गोष्टीद्वारे तो कशा रीतीने आम्हाला देवाच्या सहभागितेतून दूर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. कारण की जर आम्ही गेल्या भागामधील दाविदाचं उदाहरण ज्यावेळेस आम्ही पाहतो, दाविदा बाबतीत शास्त्र काय सांगत आहे, दाविदा बाबतीत आम्ही जर शास्त्रामध्ये त्याचं वर्णन जर पाहिलं तर आज आम्ही पहिले शमूएल याच्या 18व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस दावीद कोण आहे, कसा आहे, दाविदाच्या जीवनामध्ये परमेश्वरानं कशा पद्धतीनं कार्य केलेलं आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी दिसून येत आहेत. ज्या फलिष्त्याचा वध करण्यासाठी, ज्या गल्ल्यादाचा वध करण्यासाठी इस्रायल राष्ट्र भीतिमय अवस्थेमध्ये गेलेलं होतं, पण असं गल्ल्यादासारखं संकट नष्ट करणारा हा दावीद आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. हा दावीद देवाच्या अंतःकरणाचा, देवाचा प्रिय, देवाच्या जवळ राहणारा, देवाच्या इच्छेप्रमाणे जगणारा, देवाच्या विश्वासामध्ये सबळ असणारा. म्हणून त्या दाविदाला, त्या गल्ल्यादाला मारण्यासाठी कोणत्या मोठ्या शस्त्रांची गरज देखील भासली नाही, कारण की त्या परमेश्वराचं नाव जे त्याच्या अंतःकरणामध्ये होतं ते नावच पुरेस होतं गल्ल्यादासारखं संकट नष्ट करण्यासाठी. असा हा दावीद या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. यावेळेस पहिले शमूएल 18व्या अध्यायामध्ये त्या दाविदाच्या त्या कर्तृत्वाचं वर्णन ज्यावेळेस करण्यात आलं, त्यावेळेस नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येण्याप्रमाणे म्हणत होत्या की शाऊलाने 1000 वधिले, दाविदाने लाखो वधिले. असं या ठिकाणी दाविदाच्या दाविदाच्या जीवनामध्ये घडलेल्या त्या घटना प्रसंगाचं किंवा त्याच्याद्वारे जे कृत्य घडलं, त्याच्याद्वारे जे इस्रायलावरचं संकट नष्ट झालं त्याचं वर्णन करीत असताना लोकांनी त्याचं कौतुक केलं की शाऊलाने जरी 1000 वधिले असेल तर दाविदानं त्या लाखो लोकांचा संकट असणारा तो गल्ल्या, त्याप्रमाणे असणारा तो गल्ल्या त्याने तो नष्ट केलेला आहे. म्हणून दाविदाने लाखो वधिले असं म्हटलेलं आहे. दाविदाच्या वर्णनाच्या बाबतीत आम्ही पाहिलं तर पुढच्या भागामध्ये दाविदाचं जीवनक्रम किंवा दावीद कसा आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला या सर्व पाठामध्ये किंवा या शास्त्र वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. सांगण्याचं तात्पर्य एकच होतं, दावीद जो आपल्या मेंढरांसाठी आपला जीव देखील धोक्यात घालत आहे. दावीद तो गल्ल्यादासारखं संकट इस्रायलाच्या संरक्षणासाठी आपला जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून तो गल्ल्यादासारख्या संकटासमोर देखील उभा राहतो. तो दावीद ज्याने अनेक युद्ध जिंकले, असा हा दावीद देवाच्या मनाप्रमाणे ज्याच्यावर देव प्रीती करत आहे, ज्याच्याविषयी देव साक्ष देत आहे, अशा दाविदाच्या जीवनामध्ये देखील एक प्रसंग असा आला की त्या प्रसंगामध्ये दावीद त्या ठिकाणी त्या जीवनामध्ये तो अपयशी ठरलेला आम्हाला दिसून येत आहे. सैतान कशा रीतीनं तुमच्या जीवनावर घालण्याचा प्रयत्न करेल सांगता येत नाही. म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा असा हा दावीद ज्यावेळेस तो त्या ठिकाणी त्या गच्चीवर फिरत आहे, त्याची नजर जी परमेश्वराने ज्याला उंच केलेलं होतं त्याची नजर खाली गेली. डोळ्याची वासना, संसाराची हुशारकी या ठिकाणी त्या डोळ्याच्या वासनेमध्ये वाहून तो दावीद त्या पापामध्ये तो त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि फक्त तिथंच तो थांबला नाही तर तिचा पती त्याचा वध करण्यासाठी गट रचण्यामध्ये देखील दाविदानं आपला पुढारीपण केलेलं त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, प्रत्येक ईश्वर प्रेरित असलेला शास्त्रलेख, प्रत्येक ईश्वर प्रेरित असलेला शास्त्रलेख हा कशासाठी आहे तर आमच्या जीवाचं आणि अंतःकरणाचं परीक्षण करण्यासाठी आहे. आणि म्हणून हे
हे शास्त्र वचन आम्ही का ऐकतो, का वाचतो, याद्वारे आम्हाला तोच सद्बोध मिळतो, कारण की सैतान कधी कोणत्या परिस्थितीमध्ये आमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल आणि आम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल आणि पतनामध्ये पाडेल हे सांगता येत नाही. म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच काय आहे, जीवनाचा उगम आहे. आणि म्हणून प्रियानो, अंतःकरणाचं का संरक्षण करण्याची गरज आहे, कारण की ती दुष्टता कधी आमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल आणि आम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. नबुकदनेस्सर राजाच्या बाबतीत देखील आम्ही पाहिलं दानिएलच्या पुस्तकामध्ये, ज्यावेळेस तो त्याच्या राजवाड्यामध्ये पाहत आहे आणि एक क्षण, एक प्रसंग, देवाने आधीच त्याला त्या सर्व गोष्टी दाखवून दिलेल्या होतात, पण एक प्रसंग, त्या प्रसंगामध्ये त्याच्या मनामध्ये मीपणाचा आलेला विचार, त्यानं ते पाहिलं आणि त्याच्यामध्ये आलेला मीपणाचा विचार, त्या ठिकाणी घटना किंवा शास्त्र त्या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, ज्या क्षणी त्यानं मीपणाचा विचार त्याच्या मनामध्ये आला, त्याच ठिकाणी त्याची राजसत्ता गेली असं म्हटलेलं आहे आणि जनावरांचं खाद्य त्याला खावं लागलं. अतिशय अधोगतीच्या स्थितीमध्ये तो नबुकदनेस्सर राजा गेलेला आहे. आणि पहा, अगदी तो एक क्षण त्याच्या मनामध्ये तो मी विचार येणं आणि देवाच्या त्या अधिकारापासून तो खाली येणं. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, सैतान हा कधी कोणत्या परिस्थितीमध्ये आमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल, कधी तो आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करेल, कधी तो आम्हाला देवापासून घेऊन जाईल हे सांगता येत नाही, कारण तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे त्याचं भक्ष्य शोधत आहे. तो कधी आमच्या जीवनामध्ये कोणत्या माध्यमातून प्रवेश करेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून अंतःकरणाचं रक्षण करण्याची का गरज आहे, कारण की तो सैतान कधी आम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. सैतान आमच्या जीवनामध्ये कशा रीतीने अडखळण, कोणत्या प्रकारची अडखळणे निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पहा, ज्यावेळेस आम्ही इयोबाच्या जीवनाचा विचार करतो, इयोबाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्या दुष्टतेनं त्याच्या जीवनामध्ये अडखळण, त्याच्या जीवनाला नष्ट करण्याचा किंवा त्याच्या जीवनामध्ये त्याची परीक्षा पाहण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस त्या दुष्टतेनं प्रवेश केला, कोणत्या माध्यमातून तो त्यानं त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. पहिल्यांदा जर आम्ही पाहिलं तर त्याच्या संपत्तीवर त्या दुष्टतेनं आघात केलेला आहे. अंतःकरणाचं संरक्षण करत असताना, ख्रिस्ती विश्वासधार म्हणून आपण जगत असताना आम्हाला येणाऱ्या जीवनामध्ये कोणती आव्हानं आहेत, कोणत्या प्रकारे ती दुष्टता आमच्या जीवनामध्ये आम्हाला विश्वासामध्ये असक्षम, विश्वासामध्ये कमजोर करण्याचा प्रयत्न करेल, आम्ही त्याविषयी जागृत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो, इयोबाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस परमेश्वराच्या परवानगीनं इयोबाच्या जीवनामध्ये दुष्टता प्रवेश करत आहे, पहिल्यांदा आपण पाहतो की त्याची जी संपत्ती आहे त्या संपत्तीवर घाला त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येत आहे. दुसरा जर आम्ही पाहिलं तर त्याची मुले जी आहेत ती मुले त्या ठिकाणी त्याच्या परिवारावर घाला घालण्याचा प्रयत्न केलेला आम्हाला दिसून येत आहे. तिसरा, इयोबाच्या जीवनामध्ये देवापासून दूर किंवा त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्या शारीरिक जीवनावर घाला घालण्याचा प्रयत्न केलेला आम्हाला दिसून येत आहे. एवढंच नाही तर त्याच्या परिवारातून देखील निराशामय उद्गार त्याच्यासाठी आले. काय करतायस, घे देवाचं नाव आणि सोडून दे श्वास, हे विचार देखील म्हणजे परिवारामधून निराशाजन्य विचार त्याच्यामध्ये पेरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे.
ख्रिस्ती विश्वासाने म्हणून आम्ही आमचं जीवन जगत असताना प्रियांनो, ती दुष्टता कोणत्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल, कोणत्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये देवावरील विश्वास कुंकत करण्याचा प्रयत्न करेल, आमच्या जीवनातील कोणत्या क्षेत्रामध्ये तो आम्हाला परीक्षेत पाडण्याचा प्रयत्न करेल, आमच्या जीवनातील कोणत्या क्षेत्राच्या माध्यमातून तो निराशा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक समयी आम्ही देवामध्ये, त्याच्या वचनामध्ये आम्ही जागृत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करणं गरजेचं आहे. कारण की या सगळ्या गोष्टी जरी आमची संपत्ती गेली, जरी आमच्या शारीरिक व्याधीमध्ये गेले, जरी आमच्या जीवनामध्ये कौटुंबिक समस्या आल्या आणि या सगळ्या आपल्या कुटुंब लेकरांवर जरी घाला झाला, या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठं होत आहे? आपल्या मनावर, आपल्या अंतःकरणावर त्याचा परिणाम होतो. आणि हा परिणाम जो आहे तो आम्हाला देवापासून दूर घेऊन जाऊ शकतो. सैतान आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं निधन करण्याचा प्रयत्न करेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून हे जे आहे, म्हणून येशू ख्रिस्त देखील सांगतो, आणि वाक्याच्या पुस्तकामध्ये देखील आम्ही ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन काय सांगत आहे? संपूर्ण अंतःकरणानं, संपूर्ण मनानं, संपूर्ण जीवनानं तू काय कर? देवावर प्रीती कर असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी देवावर प्रीती करण्याचे जे मार्ग आहेत त्या मार्गामध्ये तू आपल्या संपूर्ण संपत्तीनं, तू आपल्या संपूर्ण तुझ्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टीतून, आशीर्वादातून किंवा तू करत असलेल्या सेवा कार्यातून, सामाजिक कार्यातून तू आपल्या देवावर प्रीती कर. नाही तर तू आपल्या अंतःकरणापासून, मनापासून आणि जीवापासून तू काय कर? देवावर प्रीती कर. आणि म्हणून इस्रायल राष्ट्राचा देखील अनुवादाच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तो आपला देव याच्यावर प्रीती कर. ज्या गोष्टी मी आज तुला सांगत आहे ते तुझ्या हृदयात ठसव आणि आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. घरी बसला असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्याच्याविषयी तू काय कर? बोलत जा. आपल्या कपाळपट्टीवर ते लाव. या ठिकाणी परमेश्वर अनुवादाच्या धर्मग्रंथामध्ये या वचनातून बोध करत असलेला आम्हाला दिसून येत आहे. कारण की जर इथं देव, त्याचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताची सहभागिता आणि ते गायन वादन असेल तरच या अंतःकरणाचं संरक्षण. मग भले या जगातील प्रवासामध्ये, आमच्या जीवनामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तो जो विश्वास आम्हाला प्राप्त झालेला आहे, तो सैतान त्या विश्वासामध्ये कधीही आम्हाला अशक्त करू शकणार नाही. तर या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आम्ही त्याच्या विश्वासामध्ये काय राहू? सबळ राहू. तो सैतान कोणत्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये हे दुष्टतेचं निधन पेरून जाईल आम्हाला सांगता येत नाही. म्हणून गलतीकाराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, राग, द्वेष, कलह, मत्सर, तग, पेट, फुटी, ईर्ष्या, कामवासना, कुवासना, देहाची वासना, संसाराची वासना, या सर्व गोष्टींचा आरंभ जो आहे तो कुठून होतो? इथून होतो. म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. का? या अंतःकरणाचं संरक्षण करण्याची गरज आहे. या दाविदाच्या आणि शाऊलाच्या या पहिले शमूएल याच्या 18व्या अध्यायामधील घटना प्रसंगामध्ये जर आम्ही पाहिलं, त्या शाऊलाला देखील परमेश्वरानं पाचारण केलेलं आहे, त्या दाविदाला देखील परमेश्वरानं पाचारण केलेलं आहे. आणि ज्या वेळेस दाविदाचं कौतुक करण्यात आलं, ज्यावेळेस दाविदाची प्रशंसा करण्यात आली, त्याच प्रसंगी शाऊल, ज्या परमेश्वरानं दाविदाला पाचारण केलं, त्याच परमेश्वराद्वारे पाचारित झालेला आणि त्या राष्ट्रासाठी निवडलेला राजा म्हणजे शाऊल, ज्यावेळेस दाविदाची प्रशंसा झाली, त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये ईर्ष्येचं निधनानं काय केलेलं आहे? जन्म घेतलेला आहे. आणि मग त्याची वाढ इतक्या प्रमाणात झालेली आहे, दाविदाला
कसं मारू, कोठे मारू, कोणत्या प्रकारे मारू, याचे विचार त्याच्या अंतःकरणामध्ये काय झाले, फिरायला सुरुवात झाली. त्या विचारांचा कल्लोळ त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि त्या विचार प्रवाहामध्ये शाऊल इतका वाहून गेला, तर आम्ही शेवट त्याचा जर पाहिला तर वचन आम्हाला सांगत आहे, शाऊलाचा जो अंत झालेला आहे तो स्वतःच्या तलवारीवर पडून त्या ठिकाणी तो मृत पावलेला आहे. हे निधन कधी आमच्या जीवनामध्ये पेरलं जाईल, हे निधन कधी आमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल आणि हे कधी आम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही माध्यमातून, मार्गातून ती दुष्टता आमच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकते, आमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग ती शोधू शकते आणि आम्ही दिलेली थोडासा वाव तो आमच्या जीवनामध्ये येऊन अगदी आमचं जीवन कलुषित आणि गढूळ करण्याचा प्रयत्न ती दुष्टता करू शकते. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, अंतःकरणाच्या संरक्षणाची गरज का आहे? कारण की पहा, ती दुष्टता जी आहे ती कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. योवाच्या जीवनामध्ये देखील त्याच्या संपत्तीवर घाला करण्यात आला, त्याच्या लेकरांवर घाला करण्यात आला, त्याच्या कुटुंबावर घाला करण्यात आला. एवढंच नाही तर त्याला शारीरिक व्याधीच्या कष्टातून देखील त्याला घाला करण्यात आला. म्हणजे या परिस्थितीतून कुठेतरी योवानं त्या ठिकाणी देवाच्या विरुद्ध बोलावं, देवाच्या विरुद्ध जावं, अशा सर्व प्रसंगातून देवापासून दूर करण्यासाठी या ठिकाणी योबाच्या जीवनामध्ये दुष्टतेने प्रयत्न केलेला आहे. पण योबाच्या मुखातून एक वाक्य येतं, ते म्हणजे देवापासून सुखच घ्यावे काय, दुःख घेऊन नये का. आज आमच्याही जीवनामध्ये ती दुष्टता अशा कोणत्याही माध्यमातून प्रवेश करून आम्हाला आमचं अंतःकरण किंवा आमच्या अंतःकरणामध्ये जो प्रस्थापित झालेला विश्वास आहे, आमच्या अंतःकरणामध्ये जी पेरलेली विश्वासाची देवाची वचने आहेत, ती वचने काढण्यासाठी त्या वचनाबरोबर तो सैतान कधीही रात्री येऊन त्यामध्ये निधन पेरून जाऊ शकतो. अशी कोणतीही परिस्थिती तो आमच्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो की त्या परिस्थितीमध्ये आमचा विश्वास अक्षम होईल, त्या परिस्थितीमध्ये देवाच्या वचनाचा आम्हाला विस्मरण होईल, त्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाविरुद्ध बोलण्यास सुरू करू, देवाच्या अस्तित्वावर देखील शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करू, देवाच्या वचनावर देखील आम्ही शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करू. अशी कठीण परिस्थितीतून जरी आम्हाला जावं लागलं, त्या परिस्थितीमध्ये जर आम्हाला स्थिर राहायचं असेल तर हे जे अंतःकरण आहे ते कुठं ठेवणं गरजेचं आहे? परमेश्वरामध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणून या अंतःकरणाचं संरक्षण करण्याची गरज आहे. आणि म्हणून शर्मण म्हणतो की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. तो सैतान आमच्या जीवनामध्ये कशा रीतीने प्रवेश करतो? मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 4थ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताच्या झालेल्या परीक्षेकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस त्याचा आरंभ आम्ही पाहत असताना, ज्यावेळेस 40 दिवस आणि 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्त त्या उपासामधून बाहेर आला, त्यावेळेस वचन आम्हाला सांगतं की त्याला भूक लागली. आणि ज्यावेळेस त्याला भूक लागली त्यावेळेस दुष्टतेनं त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याची जी भूक होती त्या भुकेचं आकर्षण त्याच्या मनामध्ये निर्माण करून, म्हणजे त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली जी इच्छा आहे त्या तीव्र इच्छेचा फायदा घेऊन देवाच्या इच्छेविरुद्ध, देवाच्या योजनेविरुद्ध कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारी दुष्ट प्रवृत्ती आम्हाला मत्तेच्या 4थ्या अध्यायामध्ये दिसून येतात. कारण की मत्तेच्या 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस त्याला भूक लागली त्यावेळेस दुष्टतेनं त्याच्या जवळ, परीक्षक त्याच्या जवळ आला असं म्हटलेलं आहे. भूक लागली आणि परीक्षकानं त्याच्या जवळ येणं केलेलं आहे आणि तो त्याला म्हणतो की तू देवाचा पुत्र आहेस,
तर काय कर, या धोंड्याच्या काय कर, भाकरी कर. तू देवाचा पुत्र आहेस तर तू काय कर, या धोंड्याच्या भाकरी कर. अशी या ठिकाणी परिस्थिती, त्या प्रसंगामध्ये, त्या परिस्थितीचा ती दुष्टता फायदा घेऊन त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आता या प्रसंगाकडे आपण पाहत असताना, या परिस्थितीकडे आपण पाहत असताना आणि वर्तमान परिस्थितीमध्ये हा विचार आमच्या जीवनामध्ये घेत असताना, प्रियानो, दैनंदिन जीवनामध्ये सैतान जो काय करतो, आमच्या अनावश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्याची वासना आमच्या मनामध्ये निर्माण करतो, त्याची भूक आमच्या मनामध्ये निर्माण करतो. जे आमच्यासाठी नाही तेच आम्हाला मिळावं हे मिळवण्यासाठी ती भूक जी आहे ती आमच्या मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होते, ती इच्छा, ते आकर्षण ज्यावेळेस आमच्या मनामध्ये निर्माण होतं, त्यावेळेस दुष्टता त्या आकर्षणामध्ये किंवा त्या वासनेमध्ये ओढण्यासाठी किंवा त्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्यासाठी ती दुष्टता आम्हाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करते. कारण की स्त्रीच्या मनामध्ये निर्माण झालेलं आकर्षण आणि मगच त्या दुष्टतेनं त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. कारण की ते फळ दिसण्यास सुंदर आहे, मनोहर आहे, ही भावना त्या स्त्रीच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग त्या ठिकाणी काय होत आहे, दुष्टता त्यांच्या उपैतांच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जुना आदाम या परिस्थितीवर मात करण्यासाठी अपयशी ठरलेला आहे, पण नवीन आदाम याच परिस्थितीवर मात करण्यासाठी यशस्वी ठरलेला आहे. आणि त्या यशस्वीतेचं कारण काय आहे, ज्यावेळेस ही भूक तृप्त करण्यासाठी दुष्टतेनं त्या ठिकाणी सांगितलं की तू देवाचा पुत्र असेल तर तू काय कर, या धोंड्याच्या भाकरी कर. आणि मग येशू ख्रिस्ताचा प्रतिसाद त्या ठिकाणी काय आहे, येशू ख्रिस्तानं दिलेलं प्रत्युत्तर त्या ठिकाणी काय आहे, तर मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा काय आहे, शास्त्रलेख. हा शास्त्रलेख त्या अरण्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या हातात होता का? येशू ख्रिस्त हा शास्त्रलेख घेऊन त्या अरण्यामध्ये प्रवेश केलेला होता का? मग हे येशू ख्रिस्ताच्या मुखामध्ये कसं येतं? कारण की ते कुठं आहे, इथं आहे. वयाच्या 12व्या वर्षी जो त्या मंदिरामध्ये शास्त्रीय पुरुषांच्या बरोबर देवाच्या वचनातून बोलत आहे, ज्याच्या मुखामध्ये नियमशास्त्राचा ग्रंथ आहे, ती वचने इथं आहेत. म्हणून त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या वचनांनी येशूचं संरक्षण आम्हाला त्या शब्दांनी त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि त्या दुष्टतेला योग्य ते प्रत्युत्तर देण्यासाठी येशू ख्रिस्त म्हणजेच नवीन आदाम त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. जुन्या आदामाच्या बाबतीत अगदी देवानं दिलेला जो शब्द होता त्याचंच विस्मरण झालेलं होतं की तू ते फळ खाशील तर त्याच दिवशी तू काय होशील, खास बनशील. आणि या नवीन आदामाच्या बाबतीत आम्हाला काय दिसून येत आहे, ज्यावेळेस दुष्टतेनं त्या ठिकाणी घात करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या क्षणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्युत्तर देत आहे. मग केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. म्हणजे दुष्टता आमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये किंवा आम्हाला निर्माण झालेल्या जगातील गोष्टीचं आकर्षण, जगिक वासना, जगिक भूक ही जी अनावश्यक आहे, देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. आमची रोजची भाकर देणारा तो परमेश्वर समर्थ आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील ज्यावेळेस एखादी दैहिक वासना आमच्या जीवनामध्ये निर्माण होते आणि ती दैहिक वासना तृप्त करण्यासाठी ज्यावेळेस आम्ही त्या दृष्टिकोनातून वाटचाल करतो, त्यावेळेस ती पूर्ण करण्यासाठी दुष्टता काय करते, तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करते.
आणि त्या क्षणी तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाऊ शकते. पण त्या परीक्षामय परिस्थितीमध्ये जर आम्हाला यशस्वी व्हायचं आहे, त्या परिस्थितीवर जर आम्हाला मात करायची असेल, तर हे वचन कुठं असलं पाहिजे? अंतःकरणामध्ये असलं गरजेचं आहे. आणि म्हणून शर्मन म्हणतो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. म्हणून या जगामध्ये मी सातत्यानं एक विचार सांगत आहे की कधी दुष्टता प्रवेश करेल आणि तुमच्या पायामध्ये आपलं निधन पेरून जाईल, सांगता येत नाही. ती भूक, ती वासना कधी पेरून जाईल, त्याचं आकर्षण कधी ती निर्माण करेल, सांगता येत नाही. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, आम्ही त्या वचनामध्ये असणं गरजेचं आहे. या ठिकाणी दुसरा प्रसंग प्रभू येशू ख्रिस्ताच्या, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दुष्टतेला किंवा त्या परीक्षकाला शास्त्र लेखातून उत्तर दिलं, त्यावेळेस पुढं तो काय म्हणत आहे पहा. आता शास्त्र लेखातून ज्यावेळेस उत्तर दिलं, त्यावेळेस दुष्टता त्याच्याही उपग्रह असलेला शास्त्रलेख, म्हणून आता तो दुसरी परीक्षा काय घेत आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील, तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला काय करतील, आपल्या हातावर झेलून धरतील. असा शास्त्रलेख आहे. म्हणजे शास्त्र लेखातून येशूने उत्तर दिलं, तर आता दुष्टता शास्त्र लेखातून त्या ठिकाणी त्याला परीक्षेमध्ये काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येत आहे. आता घटना प्रसंगाकडे आपण जात असताना असं म्हटलेलं आहे की मंदिराच्या शिरोभागी त्याला नेलेलं आहे. मंदिराच्या शिरोभागी त्या ठिकाणी नेलेलं आहे. आणि देवाची परीक्षा पाहण्याच्या दृष्टिकोनातून, देवाची दृष्टी पाहण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलण्यासाठी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदरचा घटना प्रसंग आपण पाहत असताना या ठिकाणी तो भाग नमूद केलेला आहे, म्हणून त्या भागावर थोडा वेळ मी प्रकाश टाकत आहे. मंदिराच्या शिरोभागी नेलेला. कुठं नेलेला आहे? मंदिराच्या शिरोभागी नेलेला आहे. आणि म्हटलेला आहे की तू आता इथून काय कर, उडी टाक, कारण की असा शास्त्रलेख आहे की त्याचे देवदूत तुला आपल्या हातामध्ये काय करतील, झेलून धरतील. ख्रिस्ती धर्माचरणामध्ये पहा, जगातील जीवनामध्ये निर्माण झालेली वासना, त्या वासनेवर मात तुम्ही काय करू शकता, देवाच्या वचनाद्वारे करू शकता. पण ज्यावेळेस वचनामध्ये चालत असताना देखील, मंदिरामध्ये राहत असताना देखील ती दुष्टता कधी आमच्या जीवनामध्ये प्रवेश करून ते निधन पेरून जाईल असं हे सांगता येत नाही. म्हणून मंदिरामध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या प्रार्थनेमध्ये, शास्त्र वचनामध्ये असताना तर अधिक जागृत राहण्याची आम्हाला काय आहे, गरज आहे. तो कधी वचनामध्ये आमच्या जीवनामध्ये संभ्रम निर्माण करेल, वचनामधील वचनाच्या विरुद्ध जगण्यासाठी ती दुष्टता कधी प्रवृत्त करेल हे सांगता येत नाही. म्हणून वचनामध्ये आम्ही देखील प्रारंभ आणि वचनामध्ये देखील आम्ही सक्षम असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी येशू या परिस्थितीला उत्तर देत असताना तो काय म्हणतो, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव याची परीक्षा, असा शास्त्रलेख आहे. म्हणजे शास्त्रलेख सांगतो उडी टाक, म्हणजे ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. पण याला प्रत्युत्तर देखील शास्त्र वचनामधूनच या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की असा शास्त्रलेख आहे की, म्हणजे शास्त्र वचनाचा अभ्यास जो आम्ही आहे तो अभ्यास फक्त एक मार्गी नव्हे, तर आम्ही पूर्ण शास्त्राचा अध्ययन करणं गरजेचं आहे. पूर्ण शास्त्र वाचणं गरजेचं आहे. पूर्ण शास्त्राचं चिंतन करणं गरजेचं आहे. आम्ही कधीतरी उठून सकाळी लकी ड्रॉ प्रमाणे एखादा अध्याय डोळे झाकून उघडून वाचणं हे योग्य शास्त्र मननाचा प्रकार आहे असं मुळीच नाही.
तुम्ही परराष्ट्रीयांसारखी जे परराष्ट्रीय व्यर्थ बडबड करून जशी अर्चना पूजा करतात त्याप्रमाणे जर तुम्ही करत असाल तर त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. त्यांच्यापासून तुम्ही वेगळे का आहात? कारण की तुम्हाला देवाच्या वचनाचं संपूर्ण ज्ञान ग्रहण करणं गरजेचं आहे. म्हणून शास्त्र वचने शास्त्राचा अध्ययन, कारण की ती दुष्टता शास्त्र वचनातून आज आम्ही जगामध्ये पाहिलं तर अनेक असे पाखंडी सिद्धांत आहेत, पाखंडी विचार आहेत. ते सिद्धांत विचार जे आहेत आणि मी बऱ्याचदा आपल्या मंडळीमध्ये यावर बोललोय, याविषयी आपण सेमिनार घेतलेले आहेत. यरुशलेम माता सारखे कल्ट आहेत, यहोवा विटनेस सारखे आहेत, ऑनली जीसस सारखे आहेत आणि अशा प्रकारचे अनेक कल्ट या जगामध्ये या देशामध्ये आपल्या भागामध्ये निर्माण झालेले आहेत. ते कधी देवाच्या वचनाचा चुकीचा अर्थ तुमच्या अंतःकरणामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतील आणि देवाच्या सत्य वचनापासून विश्वासापासून तुम्हाला कधी भरपूर जाण्याचा प्रयत्न करतील हे सांगता येत नाही. म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. कारण की ही पाखंडीमध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये एकदा पेरली तर कधी आमचा विश्वास त्याला भरपूर जाईल सांगता येत नाही. कारण की दुष्टता देखील येशूची परीक्षा घेण्यासाठी शास्त्र लेखाचा त्या ठिकाणी उपयोग करत आहे. शास्त्र लेखातून त्याला परीक्षेत पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण येशूचं उत्तर आहे असा ही शास्त्र लेख आहे की तो आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. म्हणून निर्माण झालेले पाखंडी सिद्धांत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी देखील आम्ही वचनामध्ये सिद्ध असणं गरजेचं आहे, वचनामध्ये पारंगत असणं गरजेचं आहे. कारण की हे निधन या दुष्ट शिक्षणाचं निधन, देवाच्या वचनाविरुद्ध असणारं वचनाचं निधन, पाखंडी सिद्धांताचं निधन कधी आमच्या अंतःकरणामध्ये पेरलं जाईल आणि आम्हाला विश्वासापासून भरपूर घेतलं जाईल सांगता येत नाही. म्हणून या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी देवाच्या वचनाचा पूर्ण अभ्यास इथं असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आमचे ख्रिस्ती विश्वासणारे मी ख्रिस्ती आहे म्हणून एखादं शास्त्र वचने वाचणं अशी एक प्रकारची आमची सवय झालेली आहे. आम्ही सकाळी उठतो, काहीतरी उघडतो, काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतो, संध्याकाळी झोपताना वाचलं तर वाचलं, नाही तर तसं. आणि म्हणून आम्ही अशा अपुऱ्या ज्ञानानं ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो, ऐकतो, देवाच्या वचनामध्ये चालतो, त्यावेळेस वेळेनं आपल्या दारावर एखादी थाप पडते आणि कोणीतरी आपल्याला येऊन प्रश्न निर्माण करायला सुरुवात करते. कोणीतरी आपल्याला प्रश्न करतं, तुमचं तारण झालेलं आहे का, तुमचा बाप्तिस्मा कसा झालेला आहे, तुम्ही कसे आहात का. आणि मग अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या समोर ज्यावेळेस निर्माण केले जातात त्यावेळेस आम्ही संभ्रम अवस्थेमध्ये पडतो. आम्हाला समजत नाही काय उत्तर द्यावं आणि मग तो बायबल उघडूनच बोलू लागतो. आणि आम्ही बायबल कोणी उघडलं तर त्यातून तो काय सांगत आहे हे तपासण्याचा आम्ही कधीही प्रयत्न करत नाही. तो सांगत आहे, बायबल उघडलेला आहे म्हणून भावनिक ख्रिस्ती होऊन आम्ही जी चुकीची वचने तो आमच्या जीवनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत आहे ती वचने बऱ्याचदा लोक स्वीकारतात आणि चुकीच्या सिद्धांतामध्ये वाढायला सुरुवात करतात. आणि देवाचं जे परिपूर्ण शब्द जो आहे त्या शब्दाचं अज्ञान असल्या कारणामुळे आम्ही त्या प्रवाहामध्ये वाहून जातो. म्हणून देवाचं प्रिय मंडळी अंतःकरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. कारण की हे पाखंडी सिद्धांत कुठं पेरली जात आहे तर हे पाखंडी सिद्धांत आमच्या अंतःकरणामध्ये पेरली जात आहे. म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उपमा. तो तुमची जगातील भूक जाणून तो तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल. तो तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये पाखंडी वचने, पाखंडी सिद्धांत तुमच्या जीवनामध्ये तो पेरण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला देवाच्या वचनातूनच संभ्रम अवस्थेमध्ये पाडेल, गोंधळामध्ये पाडेल आणि वचनापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. ही दुष्टता आमच्या जीवनामध्ये कसा प्रवेश करेल. आता या ठिकाणी शास्त्र लेखातून ज्यावेळेस त्याला उत्तर मिळालेलं आहे त्यावेळेस तिसरी परीक्षा त्या ठिकाणी त्याने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन
अतिशय उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये त्याला त्या ठिकाणी त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले की आता तू काय कर, मला नमन कर. तू काय कर, मला नमन कर, म्हणजे हे सर्व काही मी तुला देईन. आणि मग ही दुष्टता आमच्या जीवनामध्ये प्रवेश करत असताना ती कशा रीतीने प्रवेश करेल? आम्हाला या जगातील सत्तेचं आकर्षण, जगामध्ये आपल्या मंडळीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आकर्षण तो आमच्या जीवनामध्ये निर्माण करेल. आणि बऱ्याचदा असं होतं की आम्ही परिस्थितीशी काय करतो, कॉम्प्रोमाइज करतो आणि आम्ही काय करतो, जो लॉंग कट आहे त्याला शॉर्ट करतो आणि आम्ही त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता प्रभू येशू ख्रिस्ताचा येण्याचा उद्देश या सृष्टीला, या मानव जातीला पापाच्या दास्यातून बाहेर काढणे, खंडून विकत घेणे, हे जग जिंकणे, यासाठी येशू ख्रिस्ताचा उद्देश आहे. आणि मग तो काय म्हणत आहे, हे सगळं दाखवतो, हे सगळं मी तुला देतो, तू काय कर, फक्त मला नमन कर. आणि मग ज्यावेळेस देवाच्या योजनेमध्ये अडथळ करण्याचा ज्यावेळेस त्या दुष्टतेने प्रवेश केला, येशू ख्रिस्ताचं प्रत्युत्तर काय आहे, अरे सैताना चालता हो, असं या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रत्युत्तर देतात. आमच्या जीवनामध्ये अशा काही परिस्थिती निर्माण होतात, असे काही प्रसंग निर्माण होतात, ज्या प्रसंगामध्ये आम्ही बऱ्याचदा जो मार्ग निवडतो तो काय करतो, तो शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे देवाला आम्हाला आशीर्वादित करायचा आहे, पण देव आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करत असताना देव असं म्हणत नाही की तू मटका खेळ आणि मग तू आशीर्वादित हो, असं म्हणतो का? नाही. बऱ्याचदा लोकांना त्याही गोष्टी बऱ्याचदा लोक प्रार्थनापूर्वक करतात, याचं देखील कधी कधी हास्य वाटतं. मी एका ग्रामीण भागामध्ये सेवेसाठी होतो आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती आली आणि एक पाकिट घेऊन आली, म्हणजे पार्सल यासाठी प्रार्थना करा. मला पण समजलं नाही कशासाठी प्रार्थना करायला होत आहे. मी ज्यावेळेस बघितलं त्या ठिकाणी लॉटरीचं तिकीट होतं, मला हे उद्या लागावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. म्हणजे आम्ही कधी कधी परिस्थितीशी काय करतो, सामावून घेण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्या परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करतो आणि जे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे त्याला आम्ही काय होतो, अनुकूल होतो आणि त्या गोष्टी त्या रीतीनं मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता येशू ख्रिस्ताला या ठिकाणी पहा, येशू ख्रिस्त ज्या कार्यासाठी आलेला आहे तो उद्देशच त्याच्या समोर ठेवला. तुला हे सगळं पाहिजे ना, सर सगळं तुला दिलं, फक्त तुम्हाला काय कर, नमन कर. पण प्रक्रिया काय होती हे सगळं मिळवण्याची? येशू ख्रिस्ताचा येण्याचा उद्देश काय आहे? योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सर्वकालिक जीवन. येशूचं हे मिळवण्याचा मार्ग काय आहे? तो मार्ग वधस्तंभ आहे. पापाच्या दास्यत्वातून मनुष्याला बाहेर काढण्यासाठी तो वधस्तंभ येशू ख्रिस्तासाठी आहे. त्या वधस्तंभावरील दुःख सहन आहे, त्या वधस्तंभावरील ते मरण आहे आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान आहे. त्यानंतर या गोष्टी त्यानं म्हणून वचन जसं सांगते की त्यानं आम्हाला काय केलेलं आहे, खंडून विकत घेतलेलं आहे. त्यानं आपलं मोल जे आहे ते त्यानं त्या ठिकाणी वधस्तंभावर काय केलेलं आहे, चुकवलेलं आहे. त्या वधस्तंभावर ते मोल त्यांना फेडलेला आहे. हा मार्ग आहे. पण दुष्टता काय करते, त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये ते निधन पेरण्याचा प्रयत्न करते. हे सगळं मी तुला देतो, फक्त तू काय कर, मला नमन कर. आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला हकलून दिलेला आहे आणि येशू त्याला म्हणतो, अरे सैताना चालता हो. यानं आज आमच्या जीवनामध्ये ती दुष्टता कोणत्या परिस्थितीतून प्रवेश करायला मला माहित नाही. आता पहा, हा शाऊल कधी त्याच्या मनामध्ये दाविदाबद्दल ईर्ष्या निर्माण झाली, म्हणजे त्या परिस्थितीमध्ये, त्या घटना प्रसंगामध्ये कधी त्या शाऊलाच्या मनामध्ये दाविदाबद्दल ईर्ष्या
निर्माण झाली आणि कधी तो पापामध्ये पडत गेला, कधी तो दावीद त्या गच्चीवर फिरत असताना कधी त्याची नजर गेली आणि कसा तो त्या पापामध्ये अडकून गेला. तो नबूकदनेस्सर असा कधी त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि कसा तो त्या ठिकाणी पापामध्ये अडकला गेला, त्या ठिकाणी पडला. म्हणजे असा कोणता प्रसंग तुमच्या जीवनामध्ये कधी निर्माण होईल सांगता येत नाही. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विषय रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. कधी कधी ती दुष्टता आपल्या कुटुंबातून, आपल्या लेकरातून, कुठल्याही माध्यमातून तुम्हाला निराशित करण्याचा प्रयत्न. आता त्या योबाच्या जीवनामध्ये हा एक असा प्रसंग आहे, तो कष्टामध्ये दुःखामध्ये आहे आणि कष्टामध्ये दुःखामध्ये असताना सांत्वन कोण देतं? परिवारातून येतं. पण त्याच परिवारातून काय हाक आली, अरे घे त्या देवाचं नाव आणि आता काय कर, सोड. म्हणजे तिथून देखील त्या ठिकाणी ती टोचणी त्याला दिली. तो म्हणतो देवाकडून सुखच घ्यावे काय, दुःख घेऊ नये का? म्हणजे पहा, अशी कोणती परिस्थिती आमच्या जीवनामध्ये निर्माण होईल सांगता येत नाही. अशी कोणती परिस्थिती आमच्या जीवनामध्ये निर्माण होईल की दुष्टता आमच्या अंतःकरणामध्ये ते निधन पेरेल आणि कधी आम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल सांगता येत नाही. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, अंतःकरणाच्या संरक्षणाची का गरज आहे, तर ती गरज या कारणामुळे आहे. तो दावीद कधी पदपतनात पडला त्यालाही कळलं नाही. तो शाऊलाच्या मनामध्ये कधी इच्छा निर्माण झाली हे त्यालाही कळलं नाही. त्या नबूकदनेस्सर राजाच्या मनामध्ये कधी मीपणा निर्माण झाला हे त्यालाही कळलं नाही. ते अर्धा भावा कधी त्या फळाकडे आकर्षित गेले आणि कधी ते फळ त्यांनी खाल्लं हे त्यांनाही कळलं नाही. कधी त्या प्रसंगामध्ये, त्या वासनेमध्ये, त्या भुकेमध्ये ते कधी ओढावले गेले आणि कधी ते देवापासून दूर गेले हे त्यांनाही कळलं नाही. म्हणून देवाच्या प्रेमाने हा जागरूकतेचा इशारा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आणि अंतःकरणाच्या संरक्षणाची का गरज आहे, कारण की अशी परिस्थिती कधीही तुमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकते. अशी परिस्थिती कधीही तुमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकते. कधीही मीपणा, गर्व, अहंपणा, सत्तेचा लोभ, भूक, कधीही दैहिक वासना, संसाराची वासना, कुठल्याही प्रकारे ही दुष्टता तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करते. तो तुमचा अशक्तपणा शोधत आहे. सैतान काय बघत आहे? सैतान तुमच्या जीवनामध्ये काय बघत आहे? तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये अशक्त आहात, तो अशक्तपणा तो सैतान काय करत आहे? शोधत आहे. आणि अगदी तोच अशक्तपणा घेऊन सैतान तुम्हाला प्रभूपासून दूर करू शकतो. म्हणून आम्ही त्याविषयी जागरूक असणं गरजेचं आहे. आमच्यातील कोणता अशक्तपणा आहे, कोणती अशी अशक्त प्रवृत्ती आहे, कोणता असा विचार आहे जो माझ्या जीवनामध्ये तो दुष्टता प्रवेश करून मला प्रभूपासून दूर घेऊन जाते. म्हणून मी मत्ती 4 मध्ये का यावर अधिक भर दिला की येशूला भूक लागली आणि परीक्षक त्याच्या जवळ आला. 40 दिवस आणि 40 रात्रांनंतर भूक लागली आणि परीक्षकाचं जवळ येणं हा प्रसंग आम्हाला त्याचा बोध करत आहे. कधी तो आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस त्या अशक्त बाजूमध्ये आम्ही जाऊ, ज्यावेळेस ते आम्हाला भूक लागेल, ज्यावेळेस ते आम्हाला तहान लागेल, जगातील गोष्टीची भूक, ताण, ते वासना, ते विचार आमच्या मनामध्ये, ते आकर्षण आमच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होईल. परीक्षक जवळ येईल, तो त्याचा पाश टाकेल आणि तुम्हाला प्रभूपासून दूर घेईल. पण यशस्वी व्हायचं असेल तर आता जुन्या आदामाकडे बघायचं नाही. यशस्वी व्हायचं असेल तर नवीन आदामाकडे बघणं गरजेचं आहे. आणि मग या नवीन आदामाच्या जीवनामध्ये देखील तीच परीक्षा, तेच प्रसंग, त्याच रीतीनं त्यानं प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्या सगळ्या गोष्टीवर तो मात करू शकला, कारण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या जीवनामध्ये काय आहे? तो शब्द आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या दुष्टतेला त्याच रीतीनं प्रत्युत्तर देऊन त्या सर्व गोष्टीमध्ये प्रभू जो नवीन आदाम जो आहे, येशू ख्रिस्त आहे, त्या परीक्षेमध्ये तो यशस्वी झालेला आहे. आणि मग तो तिथून त्याच्या सेवेचा आनंद आम्हाला पाहायला मिळेल. पण ती दुष्टता कधी, कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या प्रसंगामध्ये, कोणत्या वळणावर तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल सांगता येत नाही. आणि म्हणून पत्रामध्ये देवाचं वचन सांगत आहे की देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल? दुष्काळ, संकटे, व्याधी,
काय कोणता प्रसंग आम्हाला विभक्त करेल. जर विश्वासामध्ये असेल तर देवाच्या कृतीपासून तुम्हाला ती कोणतीच गोष्ट विभक्त करू शकणार नाही. पण तुम्ही त्याच गोष्टीमध्ये अशक्त असाल तर कदाचित देवाच्या कृतीपासून तुम्ही वेगळे होऊ शकाल. त्या अशक्त पणामध्ये जर तुमचं जीवन असेल तर कदाचित तुम्ही त्याच्यापासून वेगळं होऊ शकाल. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, सैतान कुठं मात करतो. जर आम्हाला सांसारिक गोष्टीमध्ये आमचा अधिक चित्त आहे तर सांसारिक जीवनामध्ये संपत्तीच्या त्या गोष्टीमध्ये आमच्या जीवनामध्ये मात करतो. जर तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये अधिक मन गुंतलेला असेल तर त्यामध्ये तो तुम्हाला मात करण्याचा प्रयत्न करेल. जर तुमचं जीवन दैहिक विचारामध्ये, दैहिक वासनेमध्ये, जगातील विचारामध्ये असेल तर कदाचित ती दुष्टता त्याच्यावर घाला करून त्यामध्ये तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करू शकेल. कोणत्याही परिस्थितीतून ज्याच्यामध्ये तुमचं मन चित्त गुंतेल, ती जर तुमची अशक्त बाजू असेल तर त्यामध्ये तो तुमच्यावर मात करण्याचा प्रयत्न करू शकेल. आणि म्हणून आज आम्ही काय करणं गरजेचं आहे, आमचं चित्त जे आहे ते कोणत्याही सृष्टीतील सृष्ट म्हणजे निर्मितीमध्ये गुंतू देऊ नका. बायबल सांगतं की वरील गोष्टीकडे आपलं काय करा, चित्त लावा. जगातील नाही तर वरील गोष्टीकडे आपलं चित्त लावा. आपलं चित्त, आपलं मन त्याच्यामध्ये गुंतवा. म्हणून येशू ख्रिस्त पण म्हणतो आणि अनुवादाच्या धर्मग्रंथामध्ये देखील सांगितलेलं आहे की त्याच्यावर संपूर्ण अंतःकरणानं, पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं तू काय कर, प्रीती कर. ही वचने हे इस्रायला तू काय कर, श्रवण कर. ती आपल्या मनामध्ये काय कर, ठसव. आपल्या मुलाबाळांच्या मनावर तू काय करते, बिंबव. चालता बसता उठता तू काय कर, ते बोल. आणि तू आपल्या घराच्या कपाळपट्टीवर ते लाव, तुझ्या गेट मध्ये ते लाव. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही प्रकारे ती दुष्टता जर तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल तर ही वचने जी अंतःकरणामध्ये आहेत आणि ज्यामध्ये आमचं चित्त गुंतलेलं आहे, ज्या देवामध्ये आमचं चित्त गुंतलेलं आहे, ती वचने जे आहेत ती आम्हाला काय करतील, त्या परिस्थितीमध्ये संरक्षण करतील, त्या परिस्थितीमध्ये आम्हाला सांभाळतील, त्या परिस्थितीमध्ये आम्हाला चालवतील. आणि म्हणून अंतःकरणाच्या संरक्षणाची का गरज आहे तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणून शलोमोन म्हणतो, नीती 4:23 सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. हा भाग 3 आहे. आपण प्रार्थना करू. देवबा, मी तुझ्या मनापासून आभार मानतो. ही वचने आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित कर. त्याप्रमाणे चालण्यासाठी तुझी दैवी कृपा देण्याचा मी प्रार्थना करतो. येशूच्या नावात मागतो. आमेन.